मी डॉक्टर यशपाल समाधान प्रभुदेव समच्या हॉस्पिटल बोदवड मुळव्याध भगंदे फिशर या आजारावर मागील 15 वर्षापासून ट्रीटमेंट करतो आहे शास्त्रोक्त पद्धतीने आणि आतापर्यंत जवळपास 10,000च्या वर पेशंटवर आपण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची तपासणी केलेली, त्यांना सल्ला दिलेला आहे आणि 3,500च्या वर पेशंटवर शास्त्रोक्त पद्धतीने मुळव्याध भगंदे फिशर या आजाराची यशस्वीरित्या कायमस्वरूपी ट्रीटमेंट दिलेली आहे। आज आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण 2 पेशंटची आणि 2 पद्धतींची तुलना करणार आहोत। आपल्याकडे 2 पेशंट आलेले आज हे आहेत आमचे रुपेश भाऊ, बोदवडला राहतात आणि हे बाबा आहे लक्ष्मण बाबा। मी दोघांचा आधी तुम्हाला परिचय करून देतो। तुझं नाव सांग रुपेश। माझं रुपेश गोपाल अग्रवाल, राहणार बोदवड। माझा फोन नंबर आहे 94 23 15 92 27। वय किती? वय 42। दादाकडे मी 2012 मध्ये आलो होतो। मला भयंकर तकलीफ होती। त्या टायमाला दादांनी माझ्या शास्त्रसूत्र पद्धतीने भूल देऊन दादांनी मला ऑपरेशन केलं होतं। त्या दिवसापासून मला आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही। रुपेश भाऊ जे आहे ते कपड्याचं त्यांचं व्यापार आहे, कपड्याचं दुकान आहे बोदवडमध्येच। 2012 मध्ये आपण त्यांना शास्त्रसूत्र पद्धतीने त्यांचा उपचार केला होता। त्यांना 3 मूळव्याधीचे कोंब होते संडाच्या जागेमध्ये आणि अति प्रमाणात त्रास होता। तेव्हा मी जस्ट शास्त्रसूत्र पद्धतीने मुळव्याध भगंदे फिशर आजाराची ट्रीटमेंट करायला बोदवडमध्ये सुरुवात केली। तर रुपेश भाऊ आमचे 4थे का 5वे पेशंट होते। 4थे 5वे पेशंट होतो मी दादाकडे। त्यावेळेला आपण त्यांची ट्रीटमेंट केली। तर 2012 पासून आज 2026 पर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्यांना मुळव्याधीच्या कोणत्याही प्रकारचा काही त्रास नाही। काही त्रास आहे? काहीच नाही दादा, फक्त 15 मिनिटं घेतले होते तुम्ही माझे ऑपरेशन करता वेळेस। ट्रीटमेंटचे शास्त्रोक्त पद्धतीने जे आयुर्वेदिक पद्धतीने आपण ऑपरेशन केलं होतं ते 15-20 मिनिटांचं ट्रीटमेंट होती, ऑपरेशन होतं। त्याच्यानंतर 1 तासात त्यांची सुट्टी झालेली होती आणि त्याच्यानंतर एकदा त्यांना दाखवायला यावं लागलं आणि आजपर्यंत त्यांना परत ह्या आजाराला कोणताही त्रास झाला नाही। तर ही शास्त्रसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करायचा हा फायदा। आता आपले दुसरे पेशंट आहे। नमस्कार बाबा, तुमचं नाव सांगा पूर्ण। लक्ष्मण हेमा चव्हाण। लक्ष्मण हेमा चव्हाण। वय किती? 70। राहणार कुठले? माळेगाव, तालुका मंठा, आणि जिल्हा जालना। बाबांचं नाव आहे लक्ष्मण हेमा चव्हाण, 70 वय त्यांचं, माळेगाव, तालुका मंठा, जिल्हा जालना। इथून ती माझ्याकडे आलेले आहेत। तर बाबा का आले माझ्याकडे? तर बाबांच्या मुलाचं म्हणजे त्यांचा मुलगा आहे, तुमच्या मुलाचं नाव काय? संजय लक्ष्मण चव्हाण याचं ऑपरेशन झालं 9 मार्च 2026 साधारण 6 महिन्यापूर्वी आपण त्यांचं शास्त्रसूत्र पद्धतीने मुळव्याधीचं ऑपरेशन केलं। तर बाबा ते राहतात जालन्यावरून त्यांचा मुलगा इथं आला होता ट्रीटमेंट करायला। ते सकाळी आले, त्यांची दिवसभर ट्रीटमेंट केली, थोडा आराम केला आणि नंतर संध्याकाळी ते परत केलं। म्हणजे एवढ्या लांबून येऊन सुद्धा त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचं ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांची लगेच सुट्टी झाली। त्याच्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले। काहीच नाही। त्यांच्या मुलाला खूप त्रास होता, त्यांची फाईल त्यांनी आणलेली माझ्याकडे आणि त्या त्रासामध्ये त्यांना आपण ट्रीटमेंट केल्यानंतर पूर्ण। आता बाबा का आले ते आपण सांगतोय। तर बाबांचं साधारण जानेवारी महिन्यामध्ये 2026 म्हणजे आजच्या 8 महिन्यापूर्वी एका हॉस्पिटलला मुळव्याध भगंदराची ट्रीटमेंट झाली। भगंदराचं ऑपरेशन केलं। कोणत्या पद्धतीने जर केलं माहित नाही आपल्याला। तर एक जालन्याला एक हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल मोर्या हॉस्पिटल, मध्ये त्यांनी ऑपरेशन केलं त्यांचं भगंदराचं। तर ते ऑपरेशन झाल्यानंतर बाबा माझ्याकडे कशासाठी आले आहेत? तर बाबांची संडासची जागा पूर्णपणे बंद झाली, बरोबर ना? त्यांना संडास होत नाही, जागा पूर्ण बंद होऊन गेली। तर डॉक्टरांनी त्यांना संडासची जागा मोकळा करण्यासाठी हे दिलंय ना, हे डायलेटर, याला डायलेटर म्हणतात। ज्या पेशंटची ऑपरेशन केल्यानंतर संडासची जागा बंद होते त्या संडासच्या जागेमध्ये अशा पद्धतीने डायलेटर रोज घालावं लागतं। ती जागा रोज मोकळी करावी लागते, त्याच्यानंतर त्याच्यामधनं संडास पास होते। तर बऱ्याच ऑपरेशन मध्ये संडासची जागा लहान होती, संडासची जागा बंद होती आणि असे रोज हे डायलेटर म्हणजे आता 70 वर्ष वयाच्या पेशंटला रोज हे डायलेटर संडासच्या जागेमध्ये टाकणं शक्य नाही, हे खूप त्रासाचं काम आणि ते त्याच्याने खूप कंटाळले। म्हणून त्यांचा मुलगा बरा झाला म्हणून ते ट्रीटमेंटसाठी बोदवडला इथं माझ्याकडे आले, पाठवला। बरोबर, जवळपास 200-250 किलोमीटर। 300 किलोमीटर 300 वर असं 200-250 किलोमीटर त्यांच्या गावाचं अंतर आहे।
परंतु आता प्रश्न असा झाला की आता त्यांची संडास जागा बंद झाली तरी आता त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आता याच्यावर कोणतं ऑपरेशन नाही, काही ट्रीटमेंट नाही, आता आयुष्यभर हे डायलेटरच वापरायचं आहे त्यांना, बरोबर ना? हो बरोबर. तर अशा पद्धतीने दोन पेशंटची तुलना, की एक आपण केलं 14-15 वर्षापूर्वी रुपेश भाऊंचं क्षारसूत्र पद्धतीने केलं, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही एवढ्या वर्षामध्ये, आणि बाबांचं ॲलोपॅथीच्या पद्धतीने ऑपरेशन झालं एका मोठ्या सर्जन डॉक्टरांकडे, पण त्यांची संडाची जागा ही पूर्णपणे बंद होऊन गेली आणि एवढ्या वयाचा जो पेशंट आहे हा त्रासून गेला. तर म्हणून लोकांच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला की ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट मुळव्याध बंदर पेशंटची ही कोणत्या पद्धतीने सक्सेसफुल आहे आणि कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट होता हे पेशंटला लाईव्ह आणि प्रत्यक्ष समजावं म्हणून आपण हा एक माहितीसाठी पेशंटचा व्हिडिओ बनवला. तो बाबा तुमचा फोन नंबर सांगता येईल का तुम्हाला? माझ्याजवळ फोन आहे पण माहित नाही नंबर नाही ना. सांग. ठीक आहे, काय पोराचं सांगतो ना. पोराचा माहिती तोंडी पाठ आहे का? हो, हो, हो. सांगा पोराचा नंबर. 91 हा ते आपलं पोरग तुम्ही ऑपरेशन केलेलं त्याचं. हा सांगा ना. 91 हा 91 12 हा 31 हम्म, 76 हम्म. 19. त्यांचा मुलगा आहे संजय चव्हाण. लक्ष्मण चव्हाण. हा, संजय त्याचा आपण ट्रीटमेंट केलं होतं. तर त्याचा 91 12 31 76 19 हा, हा. त्यांचा नंबर आहे. तुम्हाला बाबांच्या परिस्थितीविषयी कोणाला विचारायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. अशाच प्रकारे आपल्या पेशंटची माहिती आणि त्यांचे अनुभव पेशंटपर्यंत इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या हॉस्पिटलच्या नावाने समछाया हॉस्पिटल डॉक्टर यशपाल बडगुजर या नावाने एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्या चॅनलवर असेच आमचे पेशंटचे जुने पेशंट आहेत त्यांचे अनुभव आणि त्यांची माहिती इतर लोकांना कळावी यासाठी आपण हा माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. धन्यवाद.